पाणी देईल आपल्याला, तासभर थांबले, 2 तास थांबले, आता पहिलीचं लेकरू किती वेळ ताण लागल्यानंतर थांबणार? एप्रिलचे दिवस होते आणि ते तिथे गेले पाणवाठ्यावरती आणि कुणी पाणी द्यायला नाही म्हणून स्वतःच पाणी पिले. तेवढ्यात काही पोरांनी बघितलं की स्वतः पाणी पोरगं पिलंय, सगळे धावत धावत आले आणि छोट्याशा पहिलीच्या त्या लेकराला बेदम मारलं, इतकं मारलं की अंगावर सगळ्या जखमा झालेल्या होत्या. मात्र त्या जखमेपेक्षा त्यांच्या बालमनावरती इतक्या जखमा झालेल्या होत्या, त्यांचं मन सांगत होतं हे माझ्यासाठीच असं का? सगळी पोरं इथे येतात, पाणी पितात, मात्र मला पाणी पिण्याचा अधिकार नाही. मी असं काय वाईट केलंय? मी माणूस नाही का? अनेक प्रश्नांचं काहूर त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी दाटलेलं होतं. असे अनेक संघर्ष त्यांच्या वाट्याला आले, अशी विपरीत परिस्थिती त्यांच्या वाट्याला आली. मात्र अशा परिस्थितीतून मार्ग काढत काढत ते पुढे गेले आणि म्हणूनच ते महामानव झाले. प्रतिकूल परिस्थितीत रडत बसण्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीतून आपण मार्ग काढला पाहिजे आणि त्या दिशेनं मार्गाक्रमण केलं पाहिजे. हे महापुरुषांचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असतं. महापुरुष अशाच अनेक परिस्थितीचा संघर्ष करत करत पुढे आलेला असतात. जितका संघर्ष मोठा असतो तितके महापुरुष मोठे झाले आणि म्हणून संघर्ष ज्यांच्या वाट्याला आला तीच माणसं मोठी झाली, हा जगाचा इतिहास आहे. म्हणून आपण संघर्षामध्ये प्रत्येक वेळेस ठामपणे उभा राहिलं पाहिजे. संघर्षाला आपण या ठिकाणी घाबरलं नाही पाहिजे किंवा संघर्ष वाट्याला आला म्हणून आपण रडत बसलं नाही पाहिजे, कारण संघर्षानं माणसं मोठी होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व सुद्धा अशा संघर्षातून या ठिकाणी मोठं झालं. खरं तर एकदा ते साताऱ्याला शाळेत होते आणि साताऱ्याहून त्यांना गावाकडे यायचं होतं आणि गावाकडे येत असताना ते रेल्वेनं त्या ठिकाणी आले आणि दापोलीच्या स्टेशनवर उतरले. तिथून गावाकडे जायचं होतं. आजच्या सारख्या फोर व्हीलर त्या काळामध्ये नव्हत्या, म्हणून एका बैलगाडीवाल्याला त्यांनी हटकलं, कारण त्यावेळेस बैलगाडीतून भाड्यानं प्रवास केला जायचा. आणि मग बैलगाडीवाल्याला वाटलं चांगलं श्रीमंत घरची पोरं दिसत आहेत. सूट बुटातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची भावंड त्यांना गाडीमध्ये बसवलं. रस्त्यामध्ये जेव्हा त्यांची खरीखुरी जात कळली तेव्हा गाडीवाल्यानं त्यांना खाली उतरवलं. रात्रीचा अंधार पडलेला होता, रात्रीचे 11-12 वाजले होते, घरी तर जायचं होतं आणि मोबाईलची त्या काळात सुविधा नव्हती आणि गाडीवाल्याने तर खाली उतरलंय. मग अशा परिस्थितीत काय करावं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना फार विनवणी केली, असं करू नका, आम्ही कुठं जाणार रात्रीचं? गाडीवाला म्हणाला मी खाली चलतो, तुम्ही गाडीमध्ये बसा. म्हणजे गाडीवाल्याला सुद्धा त्यांचा स्पर्श या ठिकाणी चालत नव्हता. इतकी विपरीत परिस्थिती त्या काळामध्ये होती. मात्र अशा विपरीत परिस्थितीने ते खचून गेले नाहीत. त्यांनी मनामध्ये संकल्प केला, मला हे सगळं बदलायचंय, मला इतकं मोठं व्हायचंय की मोठं होऊन एक दिवस मी सगळं बदलणार. या मानव जातीवर जो जगामध्ये अन्याय होतो तो अन्याय थांबवण्यासाठी मला मोठं व्हायचंय आणि त्यासाठी मला शिकायचंय. मी शिकणारच आणि मोठा होणार, असं मनामध्ये संकल्प मानला. खरं तर महापुरुषाच्या वाट्याला इतके संघर्ष येतात, इतक्या अडचणी येतात. एकदा 7वीमध्ये असताना खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1ली ते 7वी फार हुशार विद्यार्थी होता असं नाही, ते मिडियमच होते. फार अभ्यासात हुशार होते असंही नाही. आणि 7वी तर त्यांनी शाळा सोडून दिली. शाळा सोडून देऊन या ठिकाणी 6 महिने एका ठिकाणी जनावर राखण्याचं एका श्रीमंत माणसाकडे काम केलं. जनावर राखत असताना ते विचार करत होते, अरे माझा जन्म जनावर राखण्यासाठी आहे काय? माझं शिक्षण मी जर सोडून दिलं तर माझं काय होईल? मी असाच जनावर राखत बसेल. मला हे सगळं कुठंतरी थांबवायचंय, मला लोकांच्या कल्याणासाठी काम करायचंय, दलित समाजाला मला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. मनामध्ये असे विचार येत होते. एकीकडे आई नव्हती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गरिबी 18-20 घरामध्ये दारिद्र्य होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ते विचार करत होते. जनावरांची नोकरी सोडून दिली आणि तालुक्याच्या ठिकाणी गेले. दापोलीला त्या ठिकाणी हमालीचं काम काही दिवस केलं. त्या ठिकाणी 5-6 महिने हमालीचं काम केल्यानंतर मनामध्ये विचार आला की माझा जन्म याच्यासाठी नाही, मला काहीतरी आगळं वेगळं करायचंय आणि आगळं वेगळं करून मला दलित समाजाला न्याय देण्यासाठी काम करायचंय. आणि तिथून पुढं त्यांनी ठरवलं. आणि वडील त्यांचे फार अभ्यासाविषयी आणि शिक्षणाविषयी त्यांच्या मनात प्रचंड आस्था होती. त्यांनी सांगितलं की नाही, तुला शिकायचंय, तू शिकून इतका मोठा हो की तुझ्याकडे बघून माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. आणि आंबेडकरांनी ठरवलं, आपले वडील सांगतायत ना तुला मोठं व्हायचंय आणि आपण मोठंच व्हायचं. बघा, जी मुलं आईवडिलांचं ऐकतात, आईवडिलांची स्वप्न साकार करतात, तीच खरीखुरी मुलं असतात. नाहीतर आईवडिलांच्या स्वप्नाचा चुराडा करणारी मुलं काही कामाची नसतात. रामजी आंबेडकरांचं स्वप्न होतं, आपला मुलगा इतका मोठा झाला पाहिजे आणि त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी होती. घरी तर पैसे नसायचे, पेन्शन झाली की धावत जायचे, कुठेतरी पुस्तकं विकत आणून द्यायचे, आंबेडकरांना द्यायचे आणि वाचायला लावायचे. कधी कधी आपल्या मुलीकडे जायचे, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र सोनाराकडे गहाण ठेवायचे आणि त्यातून पुस्तक आणायचे आणि आंबेडकरांना द्यायचे आणि वाच म्हणून सांगायचे. रात्रीच्या 2 वाजता आंबेडकर अभ्यासाला उठायचे. किती वाजता? 2 वाजता. आणि 2 वाजता आंबेडकर उठल्यानंतर मुलं काही अशीच घडत नाहीत. आंबेडकर नुसते एकटेच जागत नव्हते, तर आमचे आंबेडकर तिथं उठून बसायचे, त्यांच्यासोबत ते सुद्धा जागायचे. आणि आंबेडकर 2 वाजल्यापासून सकाळी आंघोळ करेपर्यंत ते अभ्यास करायचे. आणि इतका अभ्यास केल्यानंतर जगामध्ये मोठं व्हायला काही वेळ लागत नाही. आंबेडकरांनी 2 वाजता उठून त्या ठिकाणी अभ्यासाला चालू केलं मुंबईमध्ये. आणि 10वीला ते त्या बोर्डामध्ये, मुंबई बोर्डामध्ये 1ली आले.
बघा 7वीला शाळा सोडणारा विद्यार्थी, जनावर राखणारा विद्यार्थी, हमाली करणारा विद्यार्थी, 10वीला मात्र मुंबई बोर्डामध्ये ते पहिले आले. आणि ही बातमी ज्यावेळेस शाहू महाराजांना समजली, छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरहून घोड्यावर बसून ते मुंबईला आले की दलित समाजातला एक मुलगा अभ्यास करून खूप पुढे गेलाय आणि तो आपल्या मुंबई बोर्डामध्ये पहिला आलाय, त्याचा सत्कार करण्यासाठी ते स्वतः घोड्यावर बसून मुंबईला आलेत. सोबत एक शाल घेतली आणि पुष्पगुच्छ घेतला. मुंबईला शोधत त्या परळ भागात गेले. तिथं पत्ता विचारत गेले आणि एक छोटीशी 10 बाय 10ची खोली, 10 फूट रुंद आणि 10 फूट लांब एवढी छोट्या खोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे वडील, त्यांची आत्या आणि 4-5 भावंड इतके जण त्या एकाच खोलीमध्ये राहायचे. आंबेडकरांना तिथं बाकीचे झोपल्यानंतर बसायलाही जागा नसायची. मग ते रस्त्यावरती बसायचे मुंबईच्या आणि मुंबईच्या रस्त्यावर बसून त्या पोल खाली, दिव्याखाली अभ्यास करायचे. घरामध्ये लाईट नसायची आणि त्यामुळे रस्त्यावर बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे आणि तिथं अभ्यास करून ते पहिले आलेले होते. इतका मोठा संघर्ष केला होता, इतकी मोठी मेहनत केली होती आणि त्या मेहनतीचं फळ त्यांना आज मिळालेलं होतं आणि त्या मेहनतीतून त्या ठिकाणी ते मुंबई बोर्डामध्ये पहिले आलेले होते. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी साक्षात छत्रपती शाहू महाराज आज त्यांच्या दारामध्ये आलेले होते. शाहू महाराजांनी दार वाजवलं, दार उघडलं गेलं. आंबेडकरांनी ते उघडलं. पाहतात तर काय, आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. अरे एवढे मोठे छत्रपती शाहू महाराज आपल्या दारामध्ये उभा आहेत आणि आंबेडकर म्हणतायत, महाराज महाराज तुम्ही इथं कशासाठी आलात? तुम्ही मला निरोप पाठवला असता तर मी असाच धावत पळत मी तिकडं कोल्हापूरला आलो असतो. तुमची याची काय गरज होती इतक्या लांब? त्यावेळेस शाहू महाराज म्हणतात, नाही बाबासाहेब, मी जरी लोकांचा राजा आहे, मी संस्थानाचा राजा आहे, परंतु तुम्ही तर खरे ज्ञानाचे राजा आहात आणि ज्ञानाच्या राजासमोर हा लोकांचा राजा नतमस्तक होतो. एवढे मोठे शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वीला असताना त्यांच्या पुढे नतमस्तक होतात, त्यांचा सत्कार करतात, सन्मान करतात आणि ते सांगतात की इतका मोठा हो, तुझी देशाला गरज आहे असं सांगतात. आणि तेवढ्यावर ते थांबत नाहीत, तर ते काय करतात, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांच्याकडे त्यांची शिफारस करतात आणि परदेशी शिक्षणासाठी त्यांची शिफारस करून त्यांना परदेशात शिकण्यासाठी स्कॉलरशिप मंजूर करून देतात. अशा पद्धतीनं महापुरुष वेगवेगळ्या जाती धर्माचे असतात, मात्र महापुरुष कधी कुठल्या जाती धर्माला मानत नाहीत. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा प्रवास इथून चालू झाला आणि या ठिकाणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना शिक्षणासाठी पाठवण्यासाठी स्कॉलरशिप सुद्धा मिळाली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये गेले. विचार करा, ज्या काळात मोबाईल नव्हत्या, एक सुविधा नव्हत्या, त्या काळामध्ये परदेशात जायचं तेही जहाजानं जायचं. 2-2, 3-3 महिने जहाजाचा प्रवास चालायचा. इकडे गावाकडे कुणी वारलं तरी त्या बातम्या समजत नसायच्या. मात्र परदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये गेले. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अरे आपल्या देशामध्ये माणसाला माणूस म्हणून जगू दिलं जात नाही, गावकुसाबाहेर टाकलं जातं, त्यांना गावामध्ये यायचा अधिकार नाही, मंदिरात प्रवेश करायचा अधिकार नाही, तळ्यातलं पाणी सुद्धा प्यायचा अधिकार नाही, विहिरीतलं पाणी प्यायचा अधिकार नाही. आणि इथं तर सगळीकडे समानता आहे, इथं स्त्री पुरुष असा सुद्धा भेदभाव नाही, इथं सगळ्यांना सारखं लेखलं जातं. मग ही समानता माझ्या देशामध्ये का नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथ धुंडाळले, अनेक प्राध्यापकांबरोबर चर्चा केली आणि शेवटी ठरवलं की इथं जी समानता आहे, मला माझ्या देशामध्ये जाऊन ती समानता जोपासायची आहे आणि समतेसाठी माझा लढा असणार आहे. आणि म्हणून आयुष्यभर आपण समतेसाठी भारतात लावून लढायचं, माझ्या समाज बांधवांना न्याय मिळवून द्यायचा आणि त्यासाठी प्रचंड अभ्यास करायचा. 8 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी 2 वर्ष 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. अनेक पदव्या त्या ठिकाणी घेतल्या, खूप अभ्यास केला आणि हा अभ्यास करत असताना तुटपुंजी असणारी स्कॉलरशिप, त्या 2 वेळेचं कसं तरी जेवण भागायचं आणि शिक्षण भागायचं. मात्र गावाकडं माता रमाई आपल्या लेकरांना घेऊन त्या ठिकाणी राहत होती. कोणाच तरी शेण त्या ठिकाणी थापायचं, कुठेतरी शेण गोळा करायचं, गवऱ्या थापायच्या, त्या विकायच्या, त्या पैशातून कसं तरी लेकरांच्या पोटाची खळगी भागवायची आणि झोपडीमध्ये राहायचं. असा इकडे माता रमाईंचा दिनक्रम होता. आपली पत्नी त्या ठिकाणी काय करते, किती संघर्ष करते याची जाणीव त्यांना होती. म्हणून त्या शिष्यवृत्तीतले अर्धे पैसे त्या ठिकाणी मनी ऑर्डर करायचे आणि लेकरांना आणि पत्नीला गावाकडे पाठवायचे आणि आपण मात्र एकच वेळ जेवण करायचे. गावाकडून जाताना एक पापडाचा बॉक्स नेला होता. त्या पापडाच्या बॉक्स मधला एक पापड सकाळी खायचा आणि त्या ठिकाणी अभ्यासिकेमध्ये जायचं. सकाळी 8ला उघडणारी अभ्यासिका संध्याकाळी 8ला बंद व्हायची आणि म्हणून 8 वाजल्यापासून तिथंच बसायचं. जाताना कधी कधी एखादा पापड त्यांनी सोबत न्यायचा. एकदा लायब्ररीमध्ये असाच तो पापड मध्ये चोरून एक तुकडा खाताना त्या ग्रंथपालानं बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं, आंबेडकर तुम्हाला उद्यापासून लायब्ररीमध्ये येता येणार नाही. त्यांनी म्हटले, का, कशामुळं? तुम्ही मध्येच चोरून या ठिकाणी
काहीतरी खाता आणि या लायब्ररीमध्ये काही खायची परवानगी नाही, आंबेडकर म्हणाले काही करा, कोणतीही शिक्षा करा, मला लायब्ररीमधून हाकलून देऊ नका, असं करू नका. आणि ते म्हणाले उद्यापासून तुमची शिक्षा चालू होईल. आणि दुसऱ्या दिवशीपासून त्या ग्रंथपालानं आपला डब्बा आणायचा आणि त्या डब्यातला अर्धा डब्बा त्यांना द्यायचा आणि दोघांनी सोबत बसून जेवण करायचं. म्हणजे चांगली माणसं सुद्धा कुठेतरी वाट्याला येतात. तिथं असा जातीभेद नव्हता, मतभेद नव्हता. इंग्लंडमध्ये समतेचं वातावरण होतं आणि ते वातावरण माझ्या देशामध्ये मला निर्माण करायचं आहे, याच्यासाठी प्रचंड अभ्यास केला पाहिजे, हेच त्यांच्या डोक्यामध्ये होते. अनेक वर्ष एक वेळ जेवण करून आंबेडकरांनी इतका अभ्यास केला की त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने लिहिलंय, त्यांच्या आज सुद्धा तिथं बोर्ड लावलाय आणि त्या बोर्डावरती एकाच विद्यार्थ्याचं नाव लिहिलंय, ज्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने जगातले लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी शिकले, घडले. अनेक देशाचे पंतप्रधान तिथून शिकून आपापल्या देशामध्ये जाऊन कुणी राष्ट्रपती झालं, कोणी पंतप्रधान झालं, कुणी मंत्री झालं, कुणी मोठमोठे उद्योजक झाले. मात्र फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिथं नाव लिहिलंय आणि सांगितलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज द स्टुडंट ऑफ आवर युनिव्हर्सिटी, वी आर प्राऊड ऑफ दॅट. आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या विद्यापीठाचा विद्यार्थी होते. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली ना, त्यावेळेस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ठरवलं की आमचा एक विद्यार्थी इतका मोठा झाला की त्यानं भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाची राज्यघटना लिहिली आणि मग त्यांचा सत्कार झाला पाहिजे. अशा काही विद्यार्थ्यांचा आपण जगातल्या सत्कार करूया असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ठरवलं आणि एक 50 व्यक्तीची त्यांनी विद्यार्थ्यांची यादी काढली, ज्या विद्यार्थ्यांचा त्यांना सन्मान करायचा होता. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मी सध्या इतका व्यस्त आहे, मला भारताची राज्यघटना लवकरात लवकर तयार करायची आहे, त्यामुळे मी सध्या तरी येऊ शकत नाही. त्यांनी ते पत्र पाठवून दिलं. मात्र ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंडचे पंतप्रधान कधी आपल्या देशात येतात, कधी अमेरिकेचे येतात, आल्यानंतर ते कुणासाठी एक मिनिट सुद्धा थांबत नाहीत. अमेरिका आणि इंग्लंडची लोक असतील, तुम्हाला जर 10 वाजून 20 मिनिटाची वेळ दिली भेटीची आणि तुम्ही जर 10 वाजून 21 मिनिटांनी गेलात तर तुम्हाला एका मिनिटासाठी तिथं ते थांबत नाही, तिथं चिठ्ठी लिहून ठेवतात, वी आर सॉरी, यू आर लेट, वी आर सॉरी, आय एम सॉरी. म्हणजे तुम्ही उशिरा आलात, मला माफ करा, आणि ते निघून जातात. ते कुणाची वाट बघत नाही एका मिनिटासाठी. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसं पत्र पाठवल्यानंतर तब्बल 1 वर्षभर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने आपला कार्यक्रम पुढे ढकलला आणि सांगितलं जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेळ नाही तोपर्यंत आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी पुढे ढकलत आहोत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी 49 विद्यार्थ्यांना, ते जगातल्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना त्यांनी त्या ठिकाणी ताटकळत ठेवलं होतं. ही ताकद होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची, लेखणीची आणि त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या ज्ञानाची. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण समजावून घेतले पाहिजेत की विद्यार्थी कसा असला पाहिजे, त्यानं ज्ञान साधना कशी केली पाहिजे आणि ज्ञान साधनेच्या बळावर जगामध्ये एक सन्मानाचं स्थान कसं निर्माण करता येतं. ज्या माणसाला भारतामध्ये स्थान नव्हतं, ज्या माणसाला या ठिकाणी अतिशय तुच्छ भारतामध्ये लेखलं जायचं, त्याच माणसाला या ठिकाणी इंग्लंड सुद्धा सन्मानित करत होतं. ज्या इंग्लंडचं 105 देशावर राज्य होतं ते इंग्लंड त्यांना इतका सन्मान देत होतं. मात्र भारतामध्ये मात्र त्यांना हा सन्मान मिळत नव्हता. इतके मोठे उच्च शिक्षित झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी PhD केली आणि भारतामध्ये आले आणि जाताना मात्र सयाजीराव गायकवाडांनी करार करून घेतला होता, मी ही स्कॉलरशिप देतोय, ही स्कॉलरशिप परत आल्यानंतर तुम्हाला आमच्या संस्थानामध्ये नोकरी करावी लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गेले होते, तिथलं शिक्षण पूर्ण केलं होतं, परत आले होते. आता करारानुसार त्यांना नोकरी करावी लागणार होती आणि म्हणून ते बडोद्याला गेले. सयाजीराव महाराजांच्या तिथं नोकरी करायची होती त्यांना आणि त्या ठिकाणी चांगली नोकरी त्यांना दिली गेली होती. मात्र पहिल्याच दिवशी अख्ख्या बडोदा शहरामध्ये ते फिरल्यानंतर अख्ख्या शहरामध्ये त्यांना राहण्यासाठी साधी एक खोली कुणी दिली नाही. सगळीकडे फिरले अख्खा दिवस गेला त्यांचा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरत होते. मात्र नाव सांगताच कुणी त्यांना एक खोली राहायला देत नव्हतं. इतकी वाईट परिस्थिती त्यांच्यावरती आली होती आणि त्यांना वाटत होतं अरे इंग्लंडमध्ये तर असं कुठंच काही नव्हतं, एका मुलीवर मुलं मुली सुद्धा बसतात, तिथं जात पात धर्म काही मानलं जात नाही आणि आपल्याच देशामध्ये असं का. आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलं होतं आणि कसं बसं एका मुस्लिम व्यक्तीकडं खोटं नाव सांगून, खोटी जात सांगून त्यांनी त्या ठिकाणी एक खोली घेतली. काही दिवस त्या ठिकाणी नोकरी केली. नोकरी करत असताना त्यांना असे वाईट अनुभव आले की हाताखालचे ब्राह्मण शिपाई एखादी फाईल द्यायची असले तर त्या ठिकाणी अशी फेकून अंगावर द्यायचे, कारण अंगाला विटाळ होईल, स्पर्श होईल अशी भावना त्यांच्या डोक्यामध्ये असायची, मनामध्ये असायची. या ठिकाणी मनावरती असे अनेक आघात होत होते आणि या आघाताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व अधिकच कणकर होत होतं आणि त्यांनी ठरवून टाकलं आता यापुढे माझी हयात